आईने सोडलं, वडील गेले, पण एका चिमुकलीने जग जिंकून दाखवलं. एका छोट्याशा गावात सुमन नावाची 10 वर्षाची मुलगी राहत होती. सुमन खूप हुशार, निरागस आणि अभ्यासू होती. तिचे वडील शेतमजुरी करून घर चालवत होते. आई घरकाम करत असे. गरिबी होती, पण घरातलं प्रेम होतं. सुमन रोज शाळेत जायची, चांगले गुण मिळवायची आणि मोठं होऊन शिक्षिका बनण्याचं स्वप्न पाहायची. एक दिवस अचानक सुमनच्या आयुष्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. तिच्या वडिलांना कामावर असताना अपघात झाला आणि त्यांचा मृत्यू झाला. संपूर्ण गाव शोकात बुडालं. सुमनला काहीच कळत नव्हतं. तिचे बाबा, जे तिच्यासाठी सर्व काही होते, आता कायमचे दूर गेले होते. वडिलांच्या जाण्यानंतर घराची परिस्थिती आणखी बिकट झाली. आईला संसार चालवणं कठीण झालं. सुरुवातीला तिने खूप प्रयत्न केले, पण काही महिन्यांनी तिच्या आयुष्यात दुसरा माणूस आला. गावातील लोक कुजबुजू लागले. एक दिवस आईने सुमनला जवळ घेतलं आणि म्हणाली, बाळा, मी दुसरं लग्न करणार आहे. सुमनच्या पायाखालची जमीनच सरकली. तिला वाटलं आई तिलाही सोबत घेऊन जाईल. पण काही दिवसांनी आई लग्न करून निघून गेली. जाताना तिने सुमनला तिच्या आजीकडे सोडलं. सुमन रडत होती. आई दूर जात होती. तिने आईला हाक मारली, आई, मला पण घेऊन चल ना. पण आईने मागे वळून पाहिलं नाही. त्या दिवसापासून सुमन पूर्णपणे एकटी पडली. आजी वृद्ध होती. तिच्याकडे ना पैसे होते, ना कमाईचं साधन. तरीही तिने सुमनला मायेने सांभाळलं. रोज सकाळी सुमन शाळेत जायची आणि शाळा सुटल्यावर गावात छोटी मोठी कामं करायची. कुणाच्या घरातून पाणी भरून देणं, कुणाच्या दुकानात मदत करणं. अशा कामातून तिला थोडे पैसे मिळायचे. शाळेत काही मुलं तिची चेष्टा करायची, ही बघ, जिने आई वडील दोघांनाही गमावलं. तिच्या आईने तिला सोडून दिलं. हे शब्द सुमनच्या हृदयाला जखम करायचे, पण ती रडायची नाही. ती मनात म्हणायची, मी एक दिवस काहीतरी मोठं करून दाखवेन. एके दिवशी शाळेतील शिक्षिका तिच्या घरी आल्या. त्यांनी सुमनची परिस्थिती पाहिली. त्यांना तिची खूप दया आली. त्यांनी मुख्याध्यापकांशी बोलून तिच्या शिक्षणाची व्यवस्था केली. पुस्तक, गणवेश आणि फी यांची मदत मिळाली. सुमन आता आणखी मेहनत घेऊ लागली. रात्री दिवा नसल्यामुळे ती रस्त्यावरील दिवाखाली बसून अभ्यास करायची. गावातील लोक तिच्याकडे पाहून आश्चर्य करत. वर्षामागून वर्ष गेली. सुमन प्रत्येक वर्गात पहिली येत होती. 10वीच्या परीक्षेत तिने संपूर्ण तालुक्यात पहिला क्रमांक मिळवला. गावात तिचा सत्कार झाला. पण त्या दिवशीही तिच्या डोळ्यात एकच प्रश्न होता, आज बाबा असते तर किती आनंद झाला असता. पुढे शिक्षणासाठी ती शहरात गेली. तिने तिची शिष्यवृत्ती मिळवली. कॉलेजचं शिक्षण पूर्ण केलं. अनेक अडचणी आल्या, पण तिने हार मानली नाही. एका दिवशी तिने स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण केली आणि सरकारी अधिकारी बनली. ज्या गावात लोक तिची चेष्टा करत होते, त्याच गावात तिचं स्वागत मोठ्या सन्मानाने झालं. गावकरी म्हणत होते, हीच ती मुलगी जिला आयुष्याने खूप दुःख दिलं होतं. कार्यक्रमात सुमन भाषणासाठी उभी राहिली. तिच्या डोळ्यात अश्रू होते. ती म्हणाली, माझे बाबा लवकर गेले, आई मला सोडून गेली, पण माझ्या आजीने आणि शिक्षकांनी मला जगायला शिकवलं. आयुष्यात कितीही संकट आली तरी स्वप्न सोडू नका. टाळ्यांचा कडकडाट झाला. कार्यक्रम संपल्यानंतर एक मध्यम स्त्री तिच्या समोर आली. ती तिची आई होती. आईच्या डोळ्यात पश्चाताप होता. ती रडत म्हणाली, मला माफ कर बाळा, मी तुझी साथ सोडली. सुमन काही क्षण शांत राहिली. तिला लहानपणीचे सर्व प्रसंग आठवले. आई दूर जात होती आणि ती मागून रडत होती. काही क्षणानंतर सुमन पुढे झाली आणि तिने आईला मिठी मारली. आई, तू चूक केली होतीस, पण मी तुला माफ केलं. दोघींचे डोळे पाणावले. त्या दिवशी सुमनने फक्त यश मिळवलं नव्हतं, तर आपल्या मनातील दुःखावरही विजय मिळवला होता. कथा आवडल्यास नक्की कमेंट करा, लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.